पुण्यातील पूरस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला। धोकादायक पूररेषेच्या आतील नागरिकांचं स्थलांतर करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अजित पवार हे पुण्यातल्या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत। पुण्यातील नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। नाशिक रानाई मोठा दिलासा मिळाला। नाशिकच्या गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आलेल्या गंगापूर धरणातून 4000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। नाशिकचं गंगापूर धरण 80% भरल्याने त्यातून विसर्ग केला जातोय। दरम्यान धरणातून केल्या जाणाऱ्या विसर्गामुळे गोदावरी नदी परिसरात मात्र पूरस्थिती निर्माण झाली आहे। तर गोदावरी नदीला पूर आल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। मात्र पर्यटक, नागरिक आणि तरुण हुल्लडबाजी करताना पाहायला मिळतात। गोदावरीला पूर आल्याने पूल पाण्याखाली गेलेले आहेत। मात्र काही तरुण नदीपात्रात उडी घेत आहेत। काही जण जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात खेळतानाही पाहायला मिळतात। पकड़ 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 अरे शुभमन गिल नाशिकमध्ये धरणांमधून विसर्ग सुरू झालेला आहे। त्यामुळे गोदावरी नदीमध्ये पाणी पातळी वाढलेली आहे आणि अशातच स्वतःच्या जीवाची तमा न करता काही जण पर्यटक असतील, नागरिक असतील, तरुण असतील हे सगळे पाण्यात पोहण्याचा आनंद घेत आहेत। मात्र ही स्टंटबाजी आपल्या जीवावर बेतू शकते याचं भान त्यांना दिसत नाही। प्रशासनाकडून सतत आवाहन करण्यात येत आहे की पूर आलेला असल्यामुळे पाण्यात उतरू नये, काळजी घ्यावी। मात्र तरी सुद्धा काही स्टंटबाज या सूचनांकडे दुर्लक्ष करतानाच दिसत आहेत। नाशिकमधील गंगापूर धरण हे 80% भरल्यामुळे विसर्ग सुरू झालेला आहे। त्यामुळे गोदावरी नदीला पूरस्थिती आलेली आहे, पूर निर्माण झालेला आहे आणि अशातच याच पुराच्या पाण्यात उडी मारत काही जण स्टंटबाज हे स्टंटबाजी करताना दिसत आहेत। त्यांना पोलिसांकडून समजही दिली जाते। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांच्याकडून। किशोर, नाशिकच्या रामकुंडावर तरुणांची स्टंटबाजी पाहायला मिळाली, प्रशासनाकडून काय नेमकी खबरदारी घेतली जाते? हेमाली, आपण बघू शकतो नाशिकच्या गंगापूर डॅम मधून आज 80% डॅम भरल्यानंतर गोदावरीमध्ये पाणी सोडण्यात आलं होतं सकाळी 500 क्युसेक्सने आणि आता 4000चा फ्लो झालेला आहे। आणि या गोदावरीच्या पूर्ण परिसरात मध्ये आपण पाहू शकतो रामकुंड परिसर हा संपूर्ण आता या गोदावरीने रौद्र रूप धारण केलेले असताना हे स्टंटबाजी करण्यात उतरतात आणि त्या ठिकाणी आपण बघू शकतो पोलीस प्रशासनाने देखील यांना स्टंटबाजी करण्यास मनाई केली। परंतु येथील अनेक नागरिक आहेत, आपण काहीच व्हिडिओ घेतलेले आहेत, परंतु अनेक नागरिक या ठिकाणी आपण आजूबाजूला हालत नाही, कारण आज सुट्टी आणि रविवार असल्यामुळे या ठिकाणी बरेच पर्यटक सेल्फी खेचण्याकरता येत आहेत। परंतु आम्ही सकाळपासून बघतोय की सकाळपासून बरेच पुरात उड्या मारणारे बरेच स्टंटबाज हे एवढ्या मोठ्या पाण्याच्या पुरात उड्या मारत आहेत आणि आपली स्टंटबाजी करतात। काही लोक सेल्फी काढतायत। हा जो पूल आहे रामकुंड परिसरातला, तो रामकुंड परिसरातला पूल आहे ज्या लक्ष्मण रामकुंडाच्या सुरुवातीला हा पूल सुरू होतो, तेथून हे उडी मारतात। हा प्रवाह आपण बघू शकतो, त्या प्रवाहातून ते पुढे सरकत जातात स्टंटबाजी करताना। सकाळी देखील लहान मुलं देखील 10 ते 12 वर्षाचे हे स्टंटबाजी करत होते या पुराच्या पाण्यात आणि या पुराच्या पाण्यात उड्या मारून ते आपला आनंद व्यक्त करतात। पोलिसांनी यांना बऱ्याच वेळा अटकण्याचा प्रयत्न केला, परंतु पात्र बरंच मोठं असल्यामुळे पोलिस एकदा राऊंड मारून आल्यानंतर पुन्हा जातात। परंतु आपली स्टंटबाजी इथून सोडत नाही। ही स्टंटबाजी जीवावर बेतू शकते याचं भान या युवकांनी आणि स्टंटबाजांनी राखायला हवं। धन्यवाद किशोर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।